पाऊस असा कोसळत होता की समोरचं काही दिसत नव्हतं. दारावरची बेल वाजली आणि मी दार उघडलं. समोर आकाश उभा होता, पूर्णपणे रक्ताने माखलेला, पण त्याच्या जखमेपेक्षा जास्त वेदना त्याच्या डोळ्यात दिसत होत्या. त्याने मला अचानक स्वतःकडे खेचलं आणि त्याच्या ओल्या छातीशी घट्ट धरलं. मला त्याच्या छातीची ती वेद घेणारी धडधड स्पष्टपणे जाणवत होती. तो माझ्या कानापाशी येऊन थरथरत्या आवाजात म्हणला, ईश्वरी, 7 वर्ष स्वतःला रोखलं ग, पण आज या पावसानं सगळं संयम तोडलाय. आमच्या कॉलेजच्या दिवसातलं ते अपूर्ण प्रेम आज एका दूधवाल्याच्या रूपात माझ्या दारात उभं होतं. त्या रात्री नक्की काय घडलं, का आमचं प्रेम 7 वर्ष अधुरं राहिलं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, अनोखी गोष्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. पहाटेचे 5 वाजले होते. खिडकीवर पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज मनाला उभारी देत होता. मी ईश्वरी खिडकीपाशी उभी राहून त्या अंधाऱ्या पहाटेकडे पाहत होते. हवेत एक विलक्षण गारवा होता जो मनाला स्पर्श करून जात होता. दारावरची बेल वाजली. ट्रिंग ट्रिंग तो आवाज होता आकाश आमचा रोजचा दूधवाला. गेल्या काही महिन्यापासून तो आमच्या घरी दूध द्यायला येत होता, पण दरवेळी मला त्याच्या चेहऱ्यात काहीतरी ओळखीचं जाणवायचं. तो नेहमी खाली पाहायचा, जास्त बोलायचा नाही, पण आज बेलचा आवाज थोडा वेगळा वाटला. मी दार उघडला आणि थक्क झाले. आकाश पूर्णपणे ओलाचिंब झाला होता. त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यातून रक्त येत होतं. आकाश, हे काय झालं? मी काळजीत त्याचा हात पकडला. काही नाही ईश्वरी, सायकल घसरली, पण मी विचार केला तुम्हाला चहासाठी दूध हवा असेल म्हणून मी आलो. तो वेदनेने हसत म्हणाला. मी त्याला सावरून हात आणलं. तो सोफ्यावर बसला, थंडीने थरथरत होता. पडल्यामुळे त्याच्या शर्टची बटणं तुटली होती. मी पटकन टॉवेल घेऊन आले आणि त्याचे ओले केस पुसू लागले. त्याचे केस पुसता पुसता आमची नजर झाली आणि अचानक मला आठवलं, तो आकाश ना, जो नेहमी लायब्ररीत असायचा. चेहरा, ती नजर. आकाश, तू फर्ग्युसन कॉलेजमधला. आकाश क्षणभर थबकला. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा आणि आठवणीचं मिश्रण होतं. हो ईश्वरी, मी तोच. परिस्थिती बदलली, घरची जबाबदारी आली आणि मी माझं शिक्षण अर्धवट सोडून हा व्यवसाय सुरू केला. मला वाटलं नव्हतं की तू मला ओळखशील. तो हळू आवाजात म्हणाला. माझ्या डोळ्यात पाणी आलं. कॉलेजमध्ये आम्ही एकाच वर्गात होतो, पण कधीच बोललो नव्हतो. अरे पण तू तर वर्गातला सर्वात हुशार मुलगा होतास ना. शिक्षण सुटलं तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कधी सुटलं नाही. तो अचानक बोलून गेला. मी शब्द झाले. मी त्याच्या जखमेवर औषध लावायला सुरुवात केली. तो वेदनेने विव्हळत होता तेव्हा मी सहजच त्याच्या जखमेवर फुंकर घातली. त्या स्पर्शाने आमच्या दोघांमध्येही एक वीज संचारली. आकाशने अचानक माझा हात पकडला. इतकी वर्ष तुला दुरूनच पाहत होतो, पण आज जेव्हा तू मला ओळखलंस तेव्हा मला असं वाटतं की माझी सगळी स्वप्न पूर्ण झाली. त्याने मला हळूच आपल्याकडे खेचलं आणि मी थेट त्याच्या छातीवर जाऊन विसावले. त्या क्षणी मला त्याच्या छातीची धडधड स्पष्ट ऐकत होती. त्याचे ठोके इतके वेगवान होते जणू ते आमच्या कॉलेजपासूनच्या त्या अपूर्ण प्रेमाची साक्ष देत होते. मी माझे डोळे मिटले आणि त्याच्या रुंद छातीवर डोकं टेकवलं. त्याच्या ओल्या शर्टमधून मला त्याच्या नरम शरीराचा स्पर्श जाणवत होता. त्याने आपले दोन्ही हात माझ्या पाठीवर ठेवले आणि मला घट्ट मिठी मारली. त्या मिठीत इतकी सुरक्षितता आणि प्रेम होतं की बाहेरच्या पावसाचा आवाज आत मला ऐकूच येत नव्हता. त्याने आपला हात हळुवारपणे माझ्या हनवटी खाली नेला आणि माझा चेहरा वर केला. त्याच्या डोळ्यात अथांग ओढ होती. त्याने हळुवारपणे माझ्या कपाळावर एक प्रेमाने चुंबन घेतले. त्यानंतर त्याने माझ्या ओठांनी त्याच्या ओठाचा स्पर्श केला. एक संत, उत्कट आणि भावनाने भरलेलं ते चुंबन होतं. तो क्षण जणू कॉलेजच्या त्या गॅलरीतच थांबला होता, जिथे आम्ही कधीच एकमेकांशी बोललो नव्हतो. काही वेळाने मी स्वतःला सावरलं आणि त्याच्या मिठीत राहून विचारलं, मग कॉलेजच्या त्या हुशार मुलाने या साध्या ईश्वराला इतके वर्ष का सांगितलं नाही? त्याने माझ्या गालाला हलकीशी चिमटी काढली आणि म्हणाला, कारण मला वाटलं होतं की तू एखाद्या मोठ्या ऑफिसरची बायको झाली असेल, पण नशिबाने तुला पुन्हा एकदा माझ्याकडे या दूधवाल्याकडे जाणलं. मी त्याच्या छातीवर हलकीशी चापट मारली आणि आम्ही दोघंही हसलो. बाहेर पाऊस थांबला होता,
पण आमच्या आयुष्यात प्रेमाचा एक नवीन आणि सुंदर बळ आला होता. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर आपल्या अनोखी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन आणि अनोख्या गोष्टीसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.